आज आपल्याला आकार ही संकल्पना स्पष्ट करायची आहे, बरोबर आहे. आकार, तर प्रत्येक वस्तूचे आकार वेगवेगळे असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला गोल आकाराचं काय आहे, अंडाकृती आकाराचं काय आहे, त्रिकोणी आकाराचं काय वस्तू असतात, चौकोनी आकाराच्या काय वस्तू असतात, तुम्हाला माहिती आहेत ना. आकार माहिती आहेत ना तुम्हाला. तिथं तुम्हाला तक्ता दिसतोय बघा, दिसतोय का तक्ता. हा, लाल जो आहे तो कोणता आकार आहे, वर्तुळ, म्हणजे कसा, गोल, समजला. त्याच्यानंतर पिवळा कसला आहे बघ, पिवळा पंचकोन मध्ये आहे, समजला. तो समजा आपल्याला एवढं त्याच्याशी मतलब नाही आहे. फक्त आपल्याला महत्वाचं काय तर गोल आकाराच्या वस्तू, चौकोनी आकाराच्या वस्तू आणि आयताकृती, समजला. या तीन आणि त्रिकोणी, ह्या तरी आपल्याला वस्तू समजल्या पाहिजे. आता मला सांगा, लक्ष द्या इकडे सर्वांनी, मला सांगा गोल आकाराच्या काय काय वस्तू असतात. गोल आकाराच्या काय, ताट, बरोबर आहे. अजून भाकरी, शाबास, चपाती. पटापट नाव घ्या गोल आकाराच्या वस्तू. एक एक आणि एक जर सांगितली तरी. हा हा, बांगडी, डाळिंब, अजून पेरू गोल असतो. अजून काय सांगा पटापट, तुम्हीच सांगायचं आहे. गोल आकाराच्या वस्तू, पापड, व्हेरी गुड. अजून बघा, हा, लिंब गोल असतंय. आकाशात कोणत्या वस्तू गोल असतात, संत्री गोल. आकाशात काय आहेत ज्या गोल आहेत, सूर्य गोल आहे. अजून पृथ्वी. अजून अजून काय, रात्री आकाशात काय दिसतंय, चंद्र. मग तुम्हाला मी सांगायची गरजच नाही, बरोबर आहे. चंद्र गोल असतो, पृथ्वी गोल असतंय, सूर्य गोल असतो, लक्षात. चाक गोल असतंय, बरोबर. एक एक वस्तू पटापट येऊ द्या बाहेर, बोला लवकर. अजून मोसंबी, बरोबर. तर ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या कशा आहेत, गोल आकाराच्या आहेत. आता मला सांगा त्रिकोण आकाराची काय वस्तू असते, समोसा. वेजसाठी जोरात टाळ्या वाजवा. त्रिकोणी आकाराचा काय असतो, समोसा असतो. अजून काय आहे का वस्तू त्रिकोणी आकाराचा, बघा. चला आता आयताकृती कोणता असतो सांगा, आयत आकाराचा. आयत आकाराच्या भरपूर वस्तू आहेत, सांगा. हा, कपाट एक, बरोबर आहे. अजून बघा, तुम्ही आजूबाजूला बघितलं तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तुम्हाला आयताकृती दिसतील. फला, बरोबर आहे. अजून अंगणवाडीचं निरीक्षण केलं तरी कितीतरी वस्तू आहेत, बोला. टेबल आयताकृती असतो, बरोबर. अजून दरवाजा. अजून फला, समोर तुमच्या समोर फला आहे बघा, त्याचा आकार कसा आहे, आयताकृती आहे. अजून आयताकृती म्हणजे ज्याच्या दोन लांब्या आणि दोन रुंद्या असतात, बरोबर आहे. टीव्ही, व्हेरी गुड. आताच टीव्ही आलेली आहे, ती टीव्ही, त्या टीव्हीचा सुद्धा आकार कसा आहे, आयताकृती आहे. अजून तुमच्या घरात काय काय वस्तू असतात आयताकृती, त्या सांगा. लादी असते आयताकृती. तुम्ही झोपताय, ती झोपता कशावर, तुम्ही कॉटवर झोपता किंवा पलंगावर झोपता, तो पलंग सुद्धा आयताकृतीच असतो. गादीवर झोपता, गादी पण मग आयत आकाराची असते. अजून काय वस्तू सांग, उशी. अजून फक्त एकटा बोलतोय, बाकीचं काय चाललंय, निहाल. खिडकी, खिडकीचा आकार आयताकृती असतो. अजून ओके, ठीक आहे. आता चौकोनी आकाराच्या काय वस्तू असतात सांगा. चौकोनी आकाराच्या, चौकोन म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान असतात, असं काय असतं. तुम्ही आता तोंड पुसायला काय आणलेलं आहे जवळ तुमच्या, मग हातरुमाचा आकार कसा असतो, मग
सांगा अजून काय चौकोनी आकाराचा असतो? बोला लवकर. पाटी पण असते चौकोनी आकाराची, बरोबर आहे. अजून स्टूल, हा स्टूल पण असतो. स्टूलचा जो वरचा पृष्ठभाग आहे तो चौकोनी आकाराचा असतो, बरोबर आहे. अजून वही, बोला पटापट नावं घ्या एक एक. पाटी पण, वही शक्यतो आयताकृतीच असते. वही नाही कधी, मी तर नाही बघितली अजून चौकोनी आकाराची. चला लवकर बोला. पण का बाई असतील इतर वया असतील ना, नाही असं आपण बोलू शकत नाही. काय माहिती इतर असं प्रोजेक्टला वगैरे वापरायला. हां चला अजून काय रे? फला झाला. अजून काय बोला? नाही काही फले असतात. तुम्ही कॅरम खेळता, कॅरमचा जो बोर्ड असतो तो कसा असतो? मग चला अजून बघा. तर अशा पद्धतीनं आपल्या घरातल्या वस्तू पण तुम्ही सांगू शकता. गोल आकाराच्या कोणत्या वस्तू आहेत, त्रिकोणी आकाराच्या कोणत्या. तर समजलं तुम्हाला? आकार कसे असतात कळलं तुम्हाला? ओके.